अभाविपचे कार्यकर्ते माझ्या मैत्रिणीच्या अंगावर धावून गेले। या प्रकरणी तक्रार दाखल करणार विद्यार्थिनी मानस स्थूलनं ही माहिती दिलेली आहे। माझ्या पायावर पोलिसांनी काठी मारली असं मानस स्थूलनं म्हटले। तरुणींच्या संरक्षणासाठी आमचे कार्यकर्ते जमलेले असं विश्वजित कदम म्हणाले। तर आमच्या महिला कार्यकर्त्यांना देखील धमकावण्यात आलं असल्याचं विश्वजित कदम यांनी म्हटलंय। आम्ही बसलेलो होतो, माझ्या मैत्रिणी होत्या दोन, आम्ही तिथे बसलेलो होतो आणि काही माझी एक मैत्रीण होती ती बाईट देत होती आणि ABVP वाले आहेत ते एकदम आक्रमक होऊन आले, तिच्या अंगावर गेलेत आणि तेवढ्यातच एकदम राडा झाला आणि त्यात एक मेल पोलीस होता, त्याने माझ्या पायावर एक जोरदार लाठी बसवलेली आहे आणि जे ABVP वाले जे काही कार्यकर्ता होते त्यांनी माझ्या पायावर आहे ना बुटा घालून होते ते त्यांनी जोरजोरात असं मारलेलं आहे माझ्या पायावर। हो नक्कीच, एक कार्यक्रम झाल्यावर आम्ही नक्कीच तक्रार दाखल करू। जी घटना आमच्या कानावर आली, आमच्या एका महिला भगिनीच्या संरक्षणासाठी NSUIचे कार्यकर्ते, काँग्रेसचे कार्यकर्ते तिथे ताकदीने गेलेले होते। त्या बहिणीच्या संरक्षणासाठी गेले होते, पहिलं लक्षात घ्या। आणि आमच्या महिला भगिनी पण गेल्या होत्या, NSUIच्या महिला कार्यकर्त्या, आणि या महिला भगिनींवर तिथं अत्याचार म्हणजे त्यांना धमकवण्यात आलं, दडपशाही करण्यात आली। आमच्या या महिला भगिनी ह्या वाघिणीसारख्या तिथे उभ्या राहिल्या।